चला तर मंडळी, आज करूयात अतिशय मस्त जबरदस्त चवीची, ताटाची शोभा आणि तोंडाची चव वाढवणारी खमंग अशी चटणीची रेसिपी। ही चटणी भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते। डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही याला तोंडी लावू शकता। भातासोबत मिक्स करून खायला सुद्धा ही चटणी चांगली लागते आणि इतकंच काय तर इडली डोशासोबत सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता। तर ही चटणी एकदा का बनवून ठेवली की 3 महिने आरामात टिकते। तर आता ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घेतलेलं सगळं साहित्य एक एक करून चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर सगळं साहित्य छान असं खमंग भाजून घेतलं की म्हणजे मग चटणी सुद्धा खायला खूप छान लागते आणि खूप दिवस सुद्धा ती टिकते। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ कढईमध्ये काढून घेतली आणि याला मंद गॅसवरती हलकेसे डाग येईस तोपर्यंत मस्त असं खमंग खरपूस असं भाजून घेतलं। हरभऱ्याची डाळ भाजून झाली की आता इथे मी घेतलेली आहे एक छोटी वाटी उडदाची डाळ। आता या डाळीला सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती हलकेसे डाग पडेपर्यंत आणि हलकासा सुगंध येईस तोपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी उडदाची डाळ सुद्धा चांगली भाजून घेतली। याला सुद्धा आपल्याला एका परातीमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे। आता यानंतर इथे मी घेतलेली आहे एक छोटी वाटी भाजलेली डाळ। आपण चिवड्यामध्ये जे भाजलेलं डाळवं घालतो ना, तीच ही डाळ आहे। याला सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, हलकेसे डाग येईस तोपर्यंत याला मी छान असं भाजून घेतलं, परातीमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। खोबऱ्याचा कीस सुद्धा आपल्याला छान असा खरपूस हलक्याशा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा कीस भाजत असताना गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही, मंद गॅसवरतीच याला थोडासा तांबूस रंग येईस तोपर्यंत भाजून घेतलं। याला आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे धणे। तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने मोजून मी इथे 2 चमचे धणे घेतलेले आहेत। धणे सुद्धा मंद गॅसवरती सतत एकसारखं हलवत आपल्याला छान भाजून घ्यायचे। धणे भाजून झालेले आहेत। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 2 चमचे तीळ। तर तीळ सुद्धा मंद गॅसवरती चांगले आपल्याला भाजून घ्यायचे। तर हे बघा, थोडेसे तीळ चटचटायला लागले की तीळ आपल्याला एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे। छान असे खरपूस तीळ सुद्धा आपले भाजून झालेले आहेत। तीळ चांगले भाजून झाले की याला थंड होण्याकरता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 चमचा इतकं जिरं। जिरं सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आता हे जिरं भाजत असतानाच यामध्ये आपल्याला पाव चमचा इतके मेथीदाणे घालायचे आणि जिरं आणि मेथीदाणे आपण सोबतच मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। आता हे दोन्ही चांगलं भाजून झालं की त्यानंतर याला आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी घेतलेले आहेत 4 बेडगी मिरची। याला सुद्धा आपल्याला 1 चमचाभर तेल घालून मंद गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे, म्हणजे चटणी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता या मिरच्या भाजून घेत असतानाच यामध्ये आपल्याला मूठभर कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे सगळे ओले जिन्नस असे चांगले भाजून घेतले की यातलं मॉइश्चर कमी होतं आणि त्याचबरोबर चटणीसुद्धा बराच काळ टिकायला मदत होते। आता इथे मी 1 लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतला आणि यातला जो बीचा भाग आहे तो बाजूला काढून टाकलेला आहे आणि चिंचसुद्धा मी यासोबत चांगली भाजून घेतली। तर हे बघा, हे तिन्ही जिन्नस तेलावरती चांगले भाजून झालेले आहेत आणि या इथे मी घेतलेलं सगळं साहित्य छान असं खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे। असं हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेतलं ना की म्हणजे मग चटणी खायला अतिशय खमंग लागते, खुसखुशीत होते आणि त्याचबरोबर ती बरेच दिवस टिकते सुद्धा। तर सगळं साहित्य एक एक करून छान असं भाजून घेतलेलं आहे। चला आता आपण चटणी वाटून घेऊ। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला भाजलेली हरभऱ्याची डाळ, भाजलेली उडदाची डाळ, भाजलेलं डाळवं घालायचं, त्याचबरोबर धणे, जिरे आणि मेथीदाणे घालून सुरुवातीला याला मिक्सरवर फिरून छान असं आपल्याला बारीक याची पावडर तयार करून घ्यायची। तर हे बघा, घातलेलं सगळं साहित्य मिक्सरवर छान असं बारीक वाटून घेतलं आणि याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे छान असं चांगलं बारीक वाटून घ्यायचं। याला आपल्याला मिक्सरवर फिरून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये डाळीचे तुकडे शिल्लक राहता कामा नये, नाहीतर चटणी खाताना ते दाताखाली येऊ शकतात। आता यानंतर शिल्लक राहिलेले जे भाजलेलं साहित्य आहे ते यामध्ये घालून याला सुद्धा आपण बारीक वाटून घेऊ। तर इथे मी भाजलेले तीळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर यामध्ये भाजलेला खोबऱ्याचा कीस घालायचा आहे। सोबतच आपण ज्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि चिंच भाजून घेतली होती ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। लक्षात ठेवा, चटणी वाटत असताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये। हे सगळं साहित्य कोरडंच आपल्याला मिक्सरवर फिरून हे बघा याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे।
लाल मिरच्यांचा वापर केल्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की चटणीचा रंग थोडासा बदललेला आहे, मस्त असा रंग चटणीला आलेला आहे। आता बारीक असं हे सगळं साहित्य छान वाटून घेतलं। आता यानंतर चटणीला रंग छान यावा आणि चटणी थोडीशी तिखट व्हावी याकरता यामध्ये मी 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे। त्याचबरोबर 1 चमचा इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे, ज्यामुळे याची आंबट तिखट गोड चव बॅलन्स होईल। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा पल्स मोडवरती इथे बघा मी ही चटणी फिरवून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही खमंग खुसखुशीत पूड चटणी आपली बनून तयार झाली। ही चटणी खास करून इडली डोशासोबत खाल्ली जाते। त्याचबरोबर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही याला भातामध्ये सुद्धा मिक्स करून खाऊ शकता, खायला खूप छान लागते। ही चटणी बनवत असताना आपण घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं असल्यामुळे चटणी खायला अतिशय खमंग लागते आणि साहित्य चांगलं भाजलेलं असल्यामुळे यातलं मॉइश्चर कमी होतं, त्यामुळे ही चटणी 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थित टिकते। घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर भाकरी पोळीसोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता, भातासोबत सुद्धा ही चटणी खायला खूप छान लागते। डाळ भातासोबत तुम्ही तोंडी लावू शकता। त्याचबरोबर इडली डोशासोबत खास करून ही चटणी खायला खूप छान लागते। एकदा ही पूड चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।